तशातला प्रकार सुनबाई भरपूर हुशार आहे. जर्मनीत जरी असली मी पहिल्यांदा रडतो, मी कधीच रडत नाही, परंतु मी सुनबाई जेव्हा जर्मनी निघाली तेव्हा पहिल्यांदा गळा पडून रडतो नाही. मी माझा मुलगा गेला जर्मनीला तेव्हा सुद्धा रडतो नाही रडतो. पण सुनबाईच्या वागण्याने आणि तिचा जो स्वभाव आहे तो अतिशय छान आहे. आणि माझी जुनी मुलं मी एक वर्ष ठेवलं आयुष्यभर पैसा कमवला नाही, मिस्टेक कमवलं नाही, फक्त मुलांचं शिक्षण केलं आणि मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही, कधीच नाही. त्यांनी मागितलं गेलं. माझ्या मोठ्या मुलाला मी इतकं शिक्षण दिलं आणि शेवटी तो म्हणला मला पप्पा सॅबचा कोर्स करायचा आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे, 4 लाख रुपये लागतील. आणि 4 लाख द्या बघितलं सर नाही म्हणलं काही करा म्हणून मला 4 लाख करून मी कर्ज काढून मी 4 लाखाचं कर्ज काढलं. 1 लाखाचा 1 महिन्याचा कोर्स होता सॅबचा, तो व्हिडिओ कॉन्फरन्स होता बँगलोरून. म्हणजे मला मी कर्ज काढले 5 होतील ना तुम्ही आयलाच नाही तर मला वाईट वाटणार. पण त्यांनी त्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये डिजिटलमध्ये पाहता आणि त्याच्यावर त्याला जेवढे कॉल आले, एवढ्या कंपनीचे कॉल आले, सगळे कंपनीचे कॉल करून त्याला वाटलं इथं काही खरं नाही आपलं. त्याला म्हणलं मला वेळा चांगली 15,000 नोकरी कशाच सोडतो नाही म्हणून मला जर्मनी जायचं शिकाय, जर्मनी जायचं काय करणार म्हणलं NS करायचं. मग शेवटचं स्टॉकचं शिक्षण स्टॉकचं म्हणलं मला किती पैसे लागले, मला 20 लाख रुपये. पुन्हा कर्ज काढा लागलं. म्हणजे कर्ज तुम्ही नका काढ, फक्त मला तुमची गॅरंटी द्या किंवा तुमचं पगाराचं पत्रक द्या, कर्ज मी फेडीत, तुम्ही 1 रुपया सुद्धा भरायचं. 20 लाख रुपये भरले मी आणि शिक्षण घेतलं जर्मनी. 2 वर्षाचा कोर्स होता, पण 1.5 वर्षामध्ये त्याला नोकरी लागली. तिथं पण तो टॉपर होता. आणि आता या जानेवारी 25मध्ये नवीन एक कंपनी काढली त्यांनी, BMW कंपनीने त्याला ऑफर दिली. तो म्हणलं मी ती कंपनी सोडू शकत नाही, कंपनी मला सोडत नाही. ते म्हणजे तुम्हाला किती पॅकेज द्यायचं, आम्ही जास्त पॅकेज देतो. सोडलं त्यांनी आणि तो आज जर्मनीच्या नामवंत ज्या कंपन्या आहेत मर्सिडीज, वॉक्सवॅगन आणि BMW तर त्याच्यामध्ये तो कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे कंपनी तर भेटतो दुसऱ्या देशाचा. आता तिकडं जाऊन आलाय साऊथ आफ्रिकेला 8 दिवस होतो, कंपनीने पाठवलं. आणि आमची सुनबाई सुद्धा जर्मनी अमेरिकेला कंपन्यांचा कोर्स घेण्यासाठी किंवा त्यांना गायडन्स करण्यासाठी. म्हणजे आपल्याला याच्यापेक्षा काय भाग घेणार पाहिजे एवढ्या टॉपच्या ठिकाणी. आता मी सुनबाईला बोललो तुम्ही इंग्लिशमध्ये बोल सगळं नको म्हणजे ग्रामीण भागातले लोक आहेत, मी फुल टाईम इंग्लिश बोलतो. तुमच्या सुनबाईचं कौतुक फार मला वाटतं, कारण एकही दिवस आमचा रात्रीचा असं जात नाही की 10:30-11ला त्या दोघांचाही फोन येतो. पप्पा कसे, मम्मी कसे, दोघे एकाच वेळा. आणि उच्च शिक्षण घेतलं परंतु त्यांनी गावची नाळ कधी सोडली नाही. आता जे माझं भाग्य म्हणायचं की मी ज्या मोटरसायकल फिरत होतो गेली 25 वर्ष, मला काही विचार नव्हता. मी ही गाडी किती सेकंड आहे तर त्याला वाटायचं की आता पप्पा रिटायर झाले, पप्पा तुमची काय अपेक्षा आहे, काहीच नाही मला, तुम्ही छान राहा. आणि काय काय द्यावं मला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी. आजपर्यंत मोबाईल असेल किंवा चांगल्या प्रकारचं घड्याळ असेल, चांगले बूट असतील, चांगले कपडे असतील, सगळं टॉपचं असतं. ते घ्यायचं छोट्याला पण तो ॲपलचा मोबाईल असो काही असो, त्या सगळ्या सुविधा आमच्या त्यांनी पूर्ण केल्या. पण आता शेवटच्या घटना तुम्ही पाहिली, BMW गाडी 1-2 दिवसापूर्वी आणली त्यांनी. आणि पप्पा तुम्हाला ड्रायव्हिंग करायसाठी ॲटो गाडी, तुम्हाला गेअर टाकायचं नाही काही नाही, फक्त बसायचं. मी कोर्स केलेला आहे, गाडी जरूर चालवा आणि फिरा. आता तसं फिरायचं म्हणून मी उत्तर भारत पूर्ण पाठ करायचं आहे पूर्ण.